हेलो बच्चों, गुड मॉर्निंग एव्हरीबडी, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. जेव्हा तुम्ही लेक्चर बघत असाल ते कन्सिडर करून घ्या. बरोबर. चला, आजच्या लेक्चरला आपल्याला कोणता पाठ डिस्कस करायचा आहे हे पहा. आजच्या लेक्चरला डिस्कस करायचा आहे ॲटॉमिक व्हॉल्यूम अँड डेन्सिटी. कोणता? पण लास्ट लेक्चरला बघा कोणता आपण कंप्लीट केलाय. लेक्चर नंबर 6 पर्यंत आलेलो आहोत. लेक्चर नंबर 5 ला आपण ॲटॉमिक रेडियाय कंप्लीट केलं. लेक्चर नंबर 6 मध्ये शॉर्ट लेक्चर होतं थोडंसं, बाकी काहीच नाही. लेक्चर नंबर 6 मध्ये आयोनिक रेडियाय कंप्लीट केलंय. आजच्या लेक्चर्स मध्ये आपल्याला 2 पॉइंट कंप्लीट करायचे. का खुद का दिमाग यूज करके मेरे सामने बैठना, ये मत भूलना. समझ में आया? तो देखो, आज के लेक्चर में हम कंटिन्यूअस करने वाले हैं कौन सा पॉइंट? एटॉमिक वॉल्यूम. कौन सा? एटॉमिक वॉल्यूम एंड डेंसिटी. एक किस का पॉइंट है? जनरल ट्रेंड्स इन द केमिस्ट्री ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स. इसका डी ब्लॉक एलिमेंट्स का जनरल ट्रेंड्स हम देख रहे हैं. क्या जनरल ट्रेंड्स है, उसमें कौन कौन सा सवाल आ सकता है, ये भी हम डिस्कस करके चल रहे हैं. कौन सा पॉइंट इंपॉर्टेंट है, क्या क्या बातें हैं. और जिस बच्चे ने मेरा चैनल अभी भी सब्सक्राइब नहीं किया है वो जरूर चैनल सब्सक्राइब करो. वीडियो अच्छा लगा तो लाइक, शेयर्स एंड कमेंट्स भी करो. वीडियो के नीचे जितने आप कमेंट्स करेंगे, कोई भी आपको डिफिकल्टी हो वो भी वीडियो के नीचे कमेंट बॉक्स में कमेंट्स जरूर करें, तो मुझे भी पता चलेगा कि आपको क्या चाहिए. कई बच्चे बोलेंगे सर हमको तो दूसरा चाहिए था मगर आप नहीं दे सकते. नहीं दे सकता, ये आपको भी पता है. ओके, जाने दो. तो देखेंगे एटॉमिक वॉल्यूम और डेंसिटी के बारे में देखेंगे. किसकी देखना है हमें? किसकी देखना है? डी ब्लॉक. डी ब्लॉक या तो हम काय बोलते थे, ट्रान्झिशन मेटल किंवा ट्रान्झिशन एलिमेंट पण म्हणता तुम्ही. बरोबर. काय सांगताय? द एटॉमिक व्हॉल्यूम ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट. काय? द एटॉमिक व्हॉल्यूम ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट्स are low as compared with element in neighboring group 1 and 2. 1 and 2 म्हणजेच अल्कली अँड अल्कलाइन अर्थ मेटल पेक्षा ॲटॉमिक व्हॉल्यूम अँड डेन्सिटी, सॉरी ओनली डेन्सिटी नाही, द ॲटॉमिक व्हॉल्यूम ऑफ द transition elements are low as compared to the neighboring group 1 and 2. अल्कली अँड अल्कलाइन अर्थ मेटल पेक्षा याची एटॉमिक वॉल्यूम कमी आहे. क्यों ऐसा? ऐसा क्यों? क्यों कम है? कुछ तो रीजन होगा ना, काहीतरी कारण असेलच ना कमी का आहे. बघा, कारण यालाच महत्व आहे केमिस्ट्री मध्ये. व्हाय इज compared to the low atomic volume of an transition element. क्यों ऐसा? This is because the nuclear charge is poorly screened. याच्यामधला जो न्यूक्लियर चार्ज असणार आहे poorly screened, and then the outer electrons are attracted strongly toward the nucleus. इथे होणार काय? इथे जो न्यूक्लियर चार्ज असणार आहे स्क्रीन, म्हणजे बाहेर जादा नाही जात. तर इथे काय होणार? याचे आउटर इलेक्ट्रॉन्स असणार आहेत कोणाकडे खेचणार? कोणाकडे खेचणार? न्यूक्लियस कडे येणार. तर ऑटोमॅटिकली काय असणार? याची व्हॉल्यूम बिगर व्हॉल्यूम असणार आहे. ते बिगर व्हॉल्यूम कसे होणार? स्मॉलर होणार. बिगर व्हॉल्यूम कसे होणार? स्मॉलर. कुठे? काय? दिस इज बिकॉज द न्यूक्लियर चार्ज इज पुअरली स्क्रीन्ड अँड देन outer electrons are attracted strongly to
toward the nucleus, then atomic volume are low. दिमाग में आया? रीजन समझ में आया कि नहीं आया? और खुद का दिमाग यूज कर रहे कि नहीं कर रहे? सर ऐसे क्यों बातें कर रहे हैं? खुद का तो दिमाग यूज करेंगे तो ही समझ में आ जाएगा। आ जाएगा, कोई प्रॉब्लम नहीं, समझ में आ जाएगा। ओके, अतः समझ में आया कि नहीं आया एटॉमिक वॉल्यूम के बारे में? एटॉमिक वॉल्यूम कहाँ है, किससे? अल्कली और अल्कलाइन अर्थ मेटल से। क्यों? कि यहाँ पे स्क्रीनिंग कम हो रहे हैं और आउटर इलेक्ट्रॉन किसके पास आ रही है? किसके पास? क्योंकि उसे न्यूक्लियस से बहुत प्यार हुआ, बहुत प्यार बढ़ रहा है, आउटर इलेक्ट्रॉन्स और न्यूक्लियस में बहुत प्यार बढ़ रहा है, तो आपस आ जाएंगे। प्यार बढ़ जाता तो आपस में आ जाता, प्यार नहीं बढ़ जाता तो नहीं आता। इसलिए वो आउटर इलेक्ट्रॉन बहुत क्लोज आ रहा है किसके पास? न्यूक्लियस के पास। इसलिए एटॉमिक वॉल्यूम कम हो रही है, एटॉमिक वॉल्यूम कम हो रही है। दिमाग लगा दो, वो प्यार वाली कहानी केमिस्ट्री में बहुत चलती है, जाने दो। The densities of transition elements are higher within the series of the densities increasing gradually. म्हणजेच काय, जसं तुम्ही लेफ्ट टू राईट जाणार तसं डेन्सिटी काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार ग्रॅज्युअली. द डेन्सिटीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स आर हायर. ऑलरेडी ट्रान्झिशन एलिमेंटची डेन्सिटी ही हायरच असणार आहे. डेंसिटी, वॉल्यूम कम हो गई तो डेंसिटी बढ़ी जाएगी, ये तो आपको भी पता है. तो सोचो, द डेंसिटीज इंक्रीजेस ग्रेजुअली. द सीरीज, द डेंसिटीज इंक्रीजेस ग्रेजुअली. डेंसिटी इंक्रीजेस होणार सीरीज मध्ये, 3D सीरीज, 4D सीरीज, 5D सीरीज, इंक्रीजिंग द ग्रेजुअली. और क्या बात कर रहे हैं यहाँ पे, डेंसिटीज ऑफ सेकंड सीरीज are also higher than first series. सेकंड सीरीजची जी डेन्सिटी असणार आहे ती डेन्सिटी फर्स्ट सीरीज पेक्षा कशी असेल, हायर. फर्स्ट सीरीज से हायर होगी. कौन से? सेकंड सीरीज की डेन्सिटी हायर आहे. आणि थर्ड सीरीज हायर दॅन सेकंड सीरीज. म्हणजे ते काय, थर्ड सीरीजची डेन्सिटी कशी असणार आहे, density higher than second series. Second series is higher than first series. म्हणजे ऊपर से नीचे जा गया तो होगा क्या, डेंसिटी बढ़ रही है. डेंसिटी बढ़ रही है, टॉप टू बॉटम जाने के बाद डेंसिटी बढ़ रही है, ये दिमाग में रखो. और द टू एलिमेंट्स, यहाँ पे IMP याद ही रखना पड़ेगा आपको. Two elements, osmium or iridium, have higher densities. Osmium ची डेन्सिटी असणार आहे किती आहे? ऑस्मियम ची डेन्सिटी 22.59 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब किंवा सेंटीमीटर क्यूब इनवर्स, और 22.61 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब इनवर्स मध्ये. इथे लक्षामध्ये, म्हणजे हायर कोण आहे सगळ्यात ज्यादा विचारला, इरिडियम के बाद ऑस्मियम. इसके ऊपर सवाल बनता ही बनता है. इसे IMP भी आप कर सकते हैं. इसके ऊपर नीट के लिए भी सवाल आ सकता है, JEE के लिए भी सवाल आ सकता है और बन सकता है, इसलिए एक याद रखो. ओके, आगे क्या सुनना है. Practically all the transition element except, practically काय म्हणतो आपण, all the transition element पण except कोण आहे, स्कँडियम, एटाडियम, ट्रिटियम possess the densities higher than 5 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब इनवर्स. म्हणजे स्कँडियम, एटाडियम, ट्रिटियम सोडून ऑल ट्रान्झिशन एलिमेंटची डेन्सिटी ही 5 पेक्षा ज्यादा है. 5 पेक्षा ज्यादा है, ये याद रखना.
फक्त 3च जण आहेत की त्यांची डेन्सिटी 5 पेक्षा कमी आहे. बाकीच्या सगळ्याच इलेमेंटची ट्रान्झिशन इलेमेंटची डेंसिटी ही ग्रेटर देन 5 ये दिमाग में रखना. और कौन कौन, इसके ऊपर भी सवाल बन जाएगा. Which of the following group of the elements have the density is less than 5? तो कौन होगा? स्कैंडियम, एटाटियम एंड टिटेनियम. इन तीनों की डेंसिटी कम देखने को मिलेगी. तो आगे देखो, डेंसिटीज ऑफ 3D सीरीज. स्कैंडियम की कितनी है? 3.43. टिटेनियम की कितनी है? 4.1. वेनेडियम 6.0, क्रोमियम 7.19, Mn 7.21, Fe 7.8, कोबाल्ट 8.7, निकेल 8.9, कॉपर 8.9 and zinc 7.1. This is the densities of an 3D series. दिमाग में ग्रेजुअली तो इंक्रीज हो रही है, मगर यहाँ पे थोड़ा सा जिंक के बारे में एक्सेप्शन है. ओक्यू की फुलफिल स्टेबिलिटी वगैरह वगैरह जो भी है वो वहां पे आ सकता है. समझ में आया? इसके बारे में एटॉमिक वॉल्यूम एंड डेंसिटी के बारे में समझ में आया कि नहीं आया? आया तो ये स्क्रीनशॉट लगा दो, जल्दी लगा दो. क्या क्या कहानी है हम देखेंगे आगे भी. देखो नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट जनरल ट्रेंड्स देखना है. क्या है नेक्स्ट जनरल ट्रेंड? मेल्टिंग एंड बॉइलिंग पॉइंट ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. आता हा कोणाचा असणार आहे? ट्रान्झिशन मेटलच्या आपल्याला मेल्टिंग आणि काय पाहायचंय? बॉइलिंग पॉइंट पाहायचंय. काय चेंज आहे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट मध्ये, आणि कोणत्या प्रकारचा सवाल याच्यावरती विचारला जाऊ शकतो एग्जामला, हे पाहायचंय. बट यहाँ पे भी खुद का दिमाग यूज करके चलना पड़ेगा. ओके, तो क्या है? द मेल्टिंग एंड बॉइलिंग पॉइंट के बारे में हमें इथे स्टडी करना है. तो क्या है? द ट्रांजिशन मेटल हैव वेरी हाई मेल्टिंग एंड बॉइलिंग पॉइंट. ट्रांजिशन एलिमेंट, आता बघा ना, आयर्न लगेच वितळतंय का? मेल्ट होतंय का? गोल्ड होतंय का? सिल्वर, प्लॅटिनम, मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट यांचा कसं असणार आहे? हायर. बट हायर क्यों है ये पता लगाना है. का जास्त आहे याचा? का याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट ज्यादा आहे ते आपल्याला फाइंड करायचे. इथं आपल्याला माहिती, आपण लाईन केली की लक्षात येत आहे की द ट्रान्झिशन मेटल हॅव व्हेरी हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. सगळ्यात ज्यादा आहे. तर इथे काय म्हणतो आपण? ईच सिरीज द मेल्टिंग पॉइंट ऑफ दोज मेटल्स राइज टू मॅक्सिमम. म्हणजे इथे जर आपण घेतला, समजा आपण इथे 3D सिरीज यूज केली, इथे काय होणार? वाढणार. काय म्हणतोय? ईच सिरीज द मेल्टिंग पॉइंट ऑफ दोज मेटल राइज टू मॅक्सिमम. एक मॅक्सिमम लेवल पर्यंत जाणार, मॅक्सिमम व्हॅल्यू, अँड देन डिक्रीजेस विथ इन इन्क्रीजिंग ऍटॉमिक. समजा इथे मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत वाढला आणि परत ऍटॉमिक नंबर इन्क्रीज झाला तरी हा काय असणार आहे? होणार. म्हणजे काय तयार झालं? पठार तयार झाले, ते टेकडी तयार झाले. वरती वरती जायचं, परत खाली खाली उतरायचं, वरती 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 जायचं, परत खाली खाली उतरायचं. म्हणजेच इन्क्रीजिंग पीक पहिल्यांदा, इन्क्रीजिंग पीक फर्स्ट कंडिशन, आणि नेक्स्ट कंडिशनला डिक्रीजिंग. म्हणजे निम्म्यापर्यंत वरती चढायचं, चढल्यापासून डोंगर असतो असे असं. म्हणजे इकडनं वरती चढणार आणि परत उतरायचं, परंतु डिस्टन्स कव्हर होणार. म्हणजे ऍटॉमिक नंबर वाढणार की नाही? इथे काय म्हणतोय? each series the melting point of those metals are rise to maximum value and then decrease with in increasing atomic number. म्हणजे पहिल्यांदा वाढत जाणार कुठपर्यंत? एक पर्टिक्युलर एलिमेंट पर्यंत, आणि परत काय होणार? डिक्रीज होत जाणार. But the Mn and technetium
आता या सिरीज मधला फर्स्ट 3D सिरीज मधला कोण आहे Mn, नेक्स्ट सिरीज मधला कोण टेक्नेशियम, हॅव ॲबनॉर्मली लो मेल्टिंग पॉइंट. परंतु याच्यामधला Mn असा आहे जनरली इन्क्रीज होतोय परत डिक्रीज होतोय, पण Mn मध्येच आहे ॲबनॉर्मली इट शोज द लो मेल्टिंग पॉइंट दाखवतोय कोण Mn. But why? The melting point of the most the transition element exception. कोण आहे exception? Zinc, cadmium, mercury are above the 1173 Kelvin. म्हणजेच हे तिघे सोडायचे, हे तिघे यांचा किती आहे 1173 केल्विन पेक्षा यांचा कसं असणार आहे लो आहे, लो. आणि ऑदर सगळे ट्रान्झिशन इलेमेंट हे तिघ सोडून द्यायचंय, झिंक कॅडमियम मर्क्युरी, झिंक कॅडमियम मर्क्युरी. झगा काढून बाकी काय बोलत नाही. ओके, झिंक कॅडमियम मर्क्युरी, झिंक कॅडमियम मर्क्युरी यांचा मेल्टिंग पॉइंट किती आहे 1173 पेक्षा लो, परंतु अदर ट्रान्झिशन इलेमेंट इज द हायर. कोणापेक्षा 1173 केल्विन पेक्षा हायर आहेत हे तिघे सोडले. ओके, अबव म्हटलंय द टंगस्टन हॅज द हायेस्ट मेल्टिंग पॉइंट. ट्रान्झिशन इलेमेंट मधला सगळ्यात हायेस्ट मेल्टिंग पॉइंट वाला आलं, परत इथे IMP लिखो. क्या टंगस्टन्स हॅव द हायर मेल्टिंग पॉइंट, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट शोज द हायर मेल्टिंग पॉइंट. तर एक्झाम्पल कोण असणार टंगस्टन आहे W, कोण W. ओके, हॅज द हायेस्ट मेल्टिंग पॉइंट किती 3683 केल्विन एवढा हायर. म्हणून तर आपण बल्ब कुठे वापरतो, सॉरी म्हणून तर आपण टंगस्टन कुठे वापरतो सर, बल्ब नाही, बल्ब मध्ये टंगस्टन वापरतो. उलट झालं का, बरं असू द्या चला. म्हणून आपण टंगस्टन कशामध्ये वापरतो बल्ब मध्ये. जरी टेम्परेचर वाढलं तरी ती टंगस्टनची वायर काय होत नाही मेल्ट होत नाही. लक्षात आलं. The high melting point and boiling point of transition elements attributed to strong force that bind their atom together. आता ज्यादा मेल्टिंग पॉइंट असण्यामागचं रिझन काय, हा वाला एक ऍटम, हा वाला एक ऍटम आणि हा वाला एक ऍटम, हा वाला एक ऍटम, आयटम नाही ऍटम, ऍटम म्हणतोय एटम, एटम बॉम्ब, वो जाने दो, आप कुछ भी समझ लो. एटम यांच्यामध्ये काय स्ट्रॉंग फोर्स, काय असणार आहे स्ट्रॉंग फोर्स, स्ट्रॉंगर फोर्स. दोघांमध्ये कसं असणार ऍट्रिब्युटेड टू स्ट्रॉंगर फोर्स दॅट बाइंड टू ऍटम टुगेदर. म्हणजे दोन ऍटम मध्ये एवढा स्ट्रॉंगर फोर्स आहे की दोन ऍटम सेपरेट करण्यासाठी एनर्जी कशी लागणार ज्यादा लागणार, वेरी स्ट्रॉंग. जितना अभी इसमें जितना प्यार ज्यादा, जितना प्यार ज्यादा होगा इस दो एटम के बीच में उतना एनर्जी ज्यादा लगेगी उसको सेपरेट करने के लिए. और प्यार कम है तो इजीली सेपरेट हो जाता है, ब्रेकअप भी उसका जल्दी हो जाता है. पर यहाँ पे ब्रेकअप, बॉन्ड का ब्रेकअप, बॉन्ड का बोल रहा हूं मैं, बॉन्ड का बोल रहा हूं, बॉन्ड का ब्रेक भी जल्दी नहीं होता. बॉन्ड क्यों, दो एटम के बीच में उतना स्ट्रॉन्गर फोर्स है, जितना स्ट्रॉन्गर फोर्स होगा उतना प्यार भी बढ़ेगा. दोनों में तो ये इसलिए तो बोला कि दोनों में बहुत प्यार है, बहुत दोघांमध्ये इतकं प्रेम आहे की त्यांना सेपरेट करणं मुश्किल आहे. जल्दी सेपरेट नाही होत, लवकर सेपरेट होत नाही, त्यासाठी त्यांना जादा एनर्जी, जादा हीट द्यावं लागेल. म्हणून तर त्यांचा मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट जादा, कारण का दोघांमध्ये फोर्स जादा आहे, दोन ऍटम मध्ये फोर्स जादा आहे. ओके,
the presence of one or more unpaired electrons, पण कोणामध्ये d electrons, one or more unpaired d electron contribute to higher interatomic force. जे number of अनपेड इलेक्ट्रॉन ज्यादा तेवढा इंटर एटॉमिक फोर्स सुद्धा ज्यादा. फोर्स ऑन अकाउंट द कोवॅलेंट बॉन्डिंग, कारण का मोर अनपेड इलेक्ट्रॉन आहे, ज्यादा कोवॅलेंट बॉन्डिंग तर बॉन्ड तोडायला पण एनर्जी ज्यादा लागणार. अँड दिस इज क्लिअर फ्रॉम द हायर एन्थॅल्पीज ऑफ एटोमायझेशन. म्हणजेच इथे आपल्याला कळत आहे की हायर एनर्जी ऑफ एन एटोमाइजेशन. यहां तक समझ में आया क्या क्या कहानी है. मेल्टिंग एंड बॉइलिंग पॉइंट में किसका ज्यादा है, किसके ऊपर से ज्यादा है. जिंक कैडमियम 1173 से बिलो और बाकी वाले इससे ज्यादा. यहां तक समझ में. आगे वाली कहानी आपको बता देता हूं. पहले इसका स्क्रीनशॉट तो लगा दो, जल्दी से जल्दी लगा दो. लगा दिया? ओके, नो प्रॉब्लम. ओके, नेक्स्ट देखो. अभी कंप्लीट तो नहीं हुआ था. क्या बोला था लास्ट में कि मेल्टिंग पॉइंट, दिस इज क्लियर फ्रॉम दैट हायर एंथैल्पीज ऑफ एटोमाइजेशन. इथपर्यंत आलो तो आपण. द प्रेझेन्स ऑफ वन ऑर मोर अनपेड इलेक्ट्रॉन, म्हणजेच काय सांगितलं होतं, एक किंवा एक्स पेक्षा जास्त जर इलेक्ट्रॉन्स अनपेड इलेक्ट्रॉन असतील तर कोणती बॉन्डिंग तयार होते, कोव्हॅलेंट बॉन्डिंग तयार होते. आणि कोव्हॅलेंट बॉन्डिंग तयार झाल्यानंतर ना ते कसे असणार, स्ट्रॉंगर बॉन्डिंग असते. म्हणून मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट ज्यादा. बट एक्सेप्शनल कोण सांगितलं होतं, Mn shows lower. क्यों ऐसा? But this concept does not explain why Mn. Mn मध्ये तर किती इलेक्ट्रॉन्स आहेत, किती इलेक्ट्रॉन्स असतात, किती अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत, 5 अनपेड इलेक्ट्रॉन, 5 d अनपेयर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. अनपेयर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत कोणाकडे, Mn कडे. तरी Mn मध्ये स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्डिंग का नाहीये आणि मेल्टिंग पॉइंट हायर का नाहीये, ये दिमाग में आना चाहिए. का नहीं ऐसा क्यों नहीं हो रहा. Mn में तो 5 अनपेयर्ड इलेक्ट्रॉन्स है. देखो 5 अनपेयर्ड d इलेक्ट्रॉन्स possess lower melting point than that of vanadium, आणि दूसरा कौन आहे, CO. Vanadium and CO which have only 3 unpaired d electron. व्हॅनाडियम कडे आणि कोबाल्ट कडे 3 अनपेयर्ड d इलेक्ट्रॉन्स आहेत. कोणते इलेक्ट्रॉन्स आहेत, d इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि Mn कडे किती आहेत, 5 d इलेक्ट्रॉन्स आहेत. किती आहेत, 5 d इलेक्ट्रॉन्स आहेत. तरी Mn चा मेल्टिंग पॉइंट कमी आहे कोणापेक्षा, कोबाल्ट पेक्षा आणि व्हॅनाडियम पेक्षा. रिझन काय आहे विचार. द कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर, इथे काय असणार आहे, द कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस ॲबनॉर्मल बिहेवियर. हे इम्पॉर्टंट आहे की त्याचं जे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असणार आहे ते ॲबनॉर्मल बिहेवियर शो करण्यासाठी किंवा आणखी खाली रिझन्स आहेत. The abnormal value of Mn is probably due to the stable electronic configuration. यहां पे हो क्या रहा है, 4s2 3d5 याने हाफिल स्टॅबिलिटी आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ला. आणि 4s2 कसं आहे, 4s2 फुल्ली फिल्डेड. रिझन काय, हाफिल स्टॅबिलिटी क्रिएट केली, 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. पण Mn मध्ये हाफिल स्टेबिलिटी तो कंप्लीट हो गई, वो स्टेबल हो गया, हाफिल स्टेबल हो गया है. हाफिल स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4s2 3d5 आणि 4s2 काय फुल्ली फिल्डेड आहे.
as the 3D electrons are more tightly held by the nucleus कोणाकडे न्यूक्लियस कडे बाय द न्यूक्लियस म्हणजे ते इलेक्ट्रॉन्स कोणाकडे टाईट होणार न्यूक्लियस कडे टाईट झाल्यामुळे दोज इलेक्ट्रॉन डज नॉट इझिली अवेलेबल फॉर द कोव्हॅलेंट बॉन्डिंग ओ क्या बोलेगा मैं तो पहले से ही स्टेबल हूं तो मुझे दूसरों के साथ बॉन्ड बना के स्टेबल बनाने की क्या जरूरत है म्हणजे तो काय म्हणतोय मी पहिल्यांदा स्टेबल आहे हाफ फेल स्टॅबिलिटी क्रिएट केली माझी स्टॅबिलिटी डिस्टर्ब करून कोव्हॅलेंट बॉन्ड बनवायची जरुरी नाही हे त्याच्यामध्ये ऑलरेडी स्टेबल आहे अनस्टेबल असतं तर स्टेबल साठी प्रयत्न केला असता पण ऑलरेडी स्टेबल आहे कौन दिमाग में आया द इलेक्ट्रॉन्स आर नॉट अवेलेबल फॉर बॉन्डिंग म्हणजे इथे न्यूक्लियस मध्ये इलेक्ट्रॉन बॉन्डिंग साठी अवेलेबल होणार ना द रिझल्टिंग वीकर मेटॅलिक बॉन्ड आणि Mn मध्ये जरी 5d इलेक्ट्रॉन्स असले तरी मेटॅलिक बॉन्ड कसा तयार होतो वीकर होतो इन Mn ऍज कम्पेअर्ड टू क्रोमियम असेल व्हॅनेडियम असेल किंवा कोबाल्ट असणार आहे यांच्यापेक्षा वीकर बॉन्डिंग होतो म्हणून तर मेल्टिंग पॉइंट Mn चा लेस असणार आहे दिमाग में आया ऐसा क्यों बैठ गया कि नहीं दिमाग में yes or no और यहाँ पे when number of unpaired electrons are present when no unpaired electrons are present zinc cadmium and Ag are have low melting point यहां पे भी एक कहानी है क्या जितने अनपेड इलेक्ट्रॉन ज्यादा होंगे वो क्या कर रहा है हायर मेल्टिंग और बॉइलिंग पॉइंट मगर एक्सेप्शनल कौन है Mn एक्सेप्शन शो कर रहा है क्योंकि वहां पे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन होने से वो मेटॅलिक बॉन्डिंग क्या कर रहा है वीकर बना रहा है म्हणजे याच्यामधला मेटॅलिक बॉन्ड कसा बनतोय वीक बनतोय म्हणून इथे काय करणार आहे मेल्टिंग पॉइंट मध्ये एक्सेप्शनल कोणाचं Mn चा लक्षात आलंय सगळी कहाणी 2 पॉइंट घेतले आजच्या लेक्चर्स मध्ये व्हॉल्यूम ॲटॉमिक व्हॉल्यूम अँड डेन्सिटी आणि दुसरा पॉइंट आहे मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ अ ट्रान्झिशन इलेमेंट आणि ट्रेंड्स जनरल ट्रेंड चालू आहेत लक्षात आलं असेल तर आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही लक्षामध्ये ओके व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स मध्ये टाका कसा वाटला आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमधली क्वालिटी कशी वाटली ते पण खाली लिहायला विसरू नका ओके बाय बाय